Welcome student. Today we are going to learn 7th standards little girl wiser than old people. Wiser little girls लहान मुली अनेक वचन आहे. wiser than हुशार शहाणे किंवा समजदार आहेत कुणापेक्षा than old people. लहान मुली wiser than little girls wiser than old people. हा पाठ हा लेसन मधील स्टोरी कोणी लिहिली आहे? काउंट लिओ निकोलोविच टोल्स्टॉय. लिओ निकोलोविच टोल्स्टॉय और लहान त्याचं शॉर्ट फॉर्म आहे लिओविच टोल्स्टॉय वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑर्थर. तो कोण आहे? वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑर्थर आहे. वन ऑफ चापैकी अनेकांपैकी एक. ग्रेटेस्ट महान. ऑर्थर लेखक. ऑफ ऑल टाइम आत्तापर्यंतच्या अनेक महान लेखकापैकी वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑर्थर त्यांच्यापैकी एक ग्रेटेस्ट ऑर्थर आहे महान लेखक. कोण? लिओ टोल्स्टॉय. ही ऑर्थर्ड मेनी नॉवेल्स. त्याने काय केलं? ऑर्थर लेखन केलं मेनी नॉवेल्स. आता बघा ऑर्थर हे नाऊन आहे, लेखक हे काय कॉमन नाऊन आहे आणि ऑर्थरला ईडी लागला म्हणजे ते काय झाले? लिहिणे ही जी क्रिया झाली पहा लेखनाची. त्याने लेखन केलं मेनी नॉवेल्स कादंबऱ्यांचं. शॉर्ट स्टोरीज लघुकथा. फिलॉसॉफिकल वर्क. फिलॉसॉफिकल इथं दिलंय बघा तात्विक असं सुद्धा त्याने लेखन केलं आहे. हिज आयडियाज त्याच्या कल्पना ऑन नॉन व्हायलन्स इकडे बाण दाखवले बघा. नॉन व्हायलन्स अहिंसा. त्याच्या आयडिया कुठल्या? नॉन व्हायलन्सवरील आयडिया. हिज आयडिया ऑन नॉन व्हायलन्स अहिंसेवरील त्याच्या आयडिया हॅड इन्फ्लुअन्स्ड प्रभावित होत्या कुणापासून? ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी अँड मार्टिन लुथर किंग. त्याच्या आयडिया इन्फ्लुअन्स होत्या म्हणजे त्याच्यावर प्रभाव होता. कुणावर? लिओ टॉल्स्टॉयवर. कुणाचा प्रभाव होता? महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग यांचा प्रभाव होता. ज्युनियर टॉल्स्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. आणि ह्या टॉल्स्टॉयनी काय केल्या होत्या? राईटचा भूतकाळ रोट म्हणजे लिहिल्या होत्या. काय लिहिल्या होत्या? मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन्स. मुलांसाठी खूप गोष्टी लिहिल्या होत्या. मेनी स्टोरीज रिटन रोट बाय फॉर चिल्ड्रन. धिस इज वन ऑफ देम. आणि ही जी स्टोरी आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल ही स्टोरी सुद्धा धिस इज वन ऑफ देम ही त्यांच्यापैकी एक आहे. बघा इथं वन ऑफ देम वन ऑफ द आलेलं 2 वेळा आलेलं आहे. धिस इज फ्रेज आहे वा. तर वन ऑफ च्यापैकी एक. हाऊ एव्हर असे असले तरी धिस हॅज ए मेसेज फॉर ग्रोनअप्स टू. म्हणजे धिस स्टोरी फॉर चिल्ड्रन बट इट इज धिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोनअप्स. मोठ्यांसाठी सुद्धा काय ती एक मेसेज घेऊन आलेली आहे, संदेश घेऊन आली आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला या वॉर्मिंग अप मध्ये काय करायचे? फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 and 6. 4, 6 म्हणजे 4, 5 गट करायचे. इच मेंबर शुड राईट लिस्ट 5 रिझन. आणि प्रत्येकाने काय करायचं? प्रत्येक ग्रुपमधल्या एक माणसाने 5 रिझन लिहायचे. लिस्ट कमीत कमी 5 रिझन म्हणजे कारण लिहायची. व्हाय फाईट सॉकर. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकतात की भांडणं का सुरू होतात? कधी पाणी सांडले, कुणाचा धक्काच लागला, तू माझ्याकडे मोठे डोळे करूनच बघितलं, तू काय मला पुस्तकच नाही दिलं, अशा पद्धतीची कारणं असतात हे की नाही. तर एक्झाम्पल 2 चिल्ड्रन्स वॉन्ट सेम टॉईज. 2 मुलांना सेम टॉईज पाहिजे त्यावरून छोट्या मुलांची भांडणं होतात बघा. पुट द डिफरंट रिझन रिटन बाय ऑल ग्रुप्स मेंबर टू मेक अ लॉंग लिस्ट. आणि सर्व जे ग्रुप बनवले 4, 5 जणांचे असे जे वर्गातले ग्रुप बनतील सर्व ग्रुपला काय करायचं? सर्व रिझन एकत्र करायच्या आणि मग काय होईल? मेक अ लॉंग लिस्ट आणि एक मोठी लॉंग लिस्ट बनेल. नाव ग्रुप 1 मग एक ग्रुपला बोलवायचं. 1 ग्रुप विल रीड आउट देअर लिस्ट. त्याची लिस्ट 1 ग्रुप काय करेल? विल रीड वाचेल. रीड आउट देअर लिस्ट त्याची लिस्ट वाचेल. व्हाईल अदर ग्रुप मग बाकीचे आपल्या लिस्टमध्ये सांगितलेलं कारण आपल्याकडे आहे का? कम्पेअर करतील, तुलना करतील.
विथ देअर लिस्ट, त्यांच्याबद्दल लिस्ट बरोबर. आणि जे त्यांच्याकडे आहे समोरच्या जो प्रेझेंट करतोय त्या ग्रुपमध्ये जे कारण आहे ते माझ्या याच्यात असेल तर कॉमन याला गोल करणार. आणि जर नोट डाऊन द न्यू वन, आणि नवीन जर असेल भांडणाचं कारण यांच्या लिस्टमध्ये नाही पण त्याने समोरच्याने सांगितलं तर नोट डाऊन इन न्यू वन लिहून घेतील. रिपीट द प्रोसिजर, हीच प्रक्रिया पुन्हा होईल. असं करत ऑल अदर ग्रुप्स रिडिंग आउट देअर लिस्ट, सर्वजण आपापले समोर येऊन काय वाचतील, आपल्या रिझन वाचतील बरोबर. नाव यू विल हॅव अ फेअरली लॉंग लिस्ट. आता तुमच्याकडे यू विल हॅव, तुमच्याकडे असेल, विल हॅव बघा भूतकाळ आहे कारण ही क्रिया आपल्याला करायची आहे. विल हॅव, आणि मग तुमच्याकडे असं केल्यावर काय असेल, यू विल हॅव ए फेअरली लॉंग लिस्ट ऑफ रिझन. तुमच्याकडे रिझनची मोठी यादी असेल. क्लासिफाय द रिझन्स, तुमच्याकडच्या जे रिझन आहे त्याचं वर्गीकरण करा. कशामध्ये वर्गीकरण करा, इन टू ट्रिव्हल अँड सिरियस. तर तुमच्याकडे ज्या रिझन आहेत त्यातली जी भांडणाची कारणं आपण कशाची यादी करत होतो, व्हाय फाईट ऑकर, भांडणं का घडतात याची आपण यादी करत होतो राईट. तर भांडणं का घडतात याची आपण यादी करत होतो. आता बघा इथं आपण काही कारणं यादी केलेली आहे. 2 चिल्ड्रन्स वॉन्ट सेम टॉईज. 2 चिल्ड्रन वॉन्ट सेम टॉईज, दोघा चिल्ड्रनला लहान मुलांना एकच टॉईज खेळणं हवं आहे. टेलिंग लाईज, खोटं बोलत आहे चाइल्ड. प्लेइंग अनफेअर गेम, चुकीचे खेळ खेळत आहे. ब्रेकिंग टॉईज म्हणजे खेळणे मोडत आहेत. तर अशी काही कारणं असतात की त्यांच्यामध्ये भांडणं होतात मुलांमध्ये, हे की नाही. आणि मग ही जी कारणं यांचं काय करायचं, क्लासिफाय द रिझन, त्या क्लासिफाय करायचं रिझन इन ट्रिव्हल अँड सिरियस. आता पहिलं कारण 2 चिल्ड्रन वॉन्ट द सेम टॉईज, याच्यावरून भांडण झालंय तर खूप मोठा काही हंगामा होण्याची गरज आहे का, नाही. इट इज ट्रिव्हल, हे शुल्लक आहे, हे की नाही. म्हणून सिरियस नाही, त्याला फुली मारली, आणि ट्रिव्हल शुल्लक आहे, याला फुली बरोबरची खून केली राईट. टेलिंग लाईज, खोटं बोलतोय एखादं, परंतु ही मात्र शुल्लक गोष्ट नाही, त्याला तशीच सवय लागू शकते. म्हणून इट इज सिरियस, भांडणं घडण्याचं हे सिरियस कारण आहे. प्लेइंग अनफेअर गेम, चुकीच्या पद्धतीचे खेळ खेळत आहे तर हे काही शुल्लक कारण नाहीये. चुकीच्या पद्धतीने खेळत असताना नाही, शुल्लक नाही, मग कसं आहे, इट इज सिरियस कारण आहे. आणि मग त्यामुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो, त्याला गंभीर दुखापत होऊ शकते खेळताना. म्हणून प्लेइंग अनफेअर गेम इज नॉट ट्रिव्हल, इट इज सिरियस. ब्रेकिंग टॉईज, खेळणे आहे मोडणार तुटणार खेळताना, तर इट इज ट्रिव्हल नॉट सिरियस. अशा पद्धतीने पुढे बघा आपल्याला चित्रामध्ये दिसतंय. टोटो फॉरगॉट माय बर्थडे, मिया म्हणतोय, मिया काय म्हणतोय, मांजर ही, मिया कॅट. तारा म्हणते इट इज ट्रिव्हल, हे काय नाही, शुल्लक आहे बाबा, एवढं काय भांडण्यासारखं नाही आहे ते. बिट्टूज फ्रेंड टेल्स लाईज, मिया सांगतोय बिट्टूचा फ्रेंड काय करतो, मित्र, टेल्स लाईज, खोटं बोलतोय. सिरियस, तारा म्हणते इट इज सिरियस. बट इट इज ट्रू, पण ते खरं आहे. तर हे असं एक गमतीदार उदाहरण दिलेलं आहे. आता आपण गोष्टीकडे जाऊया. बघा, लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. इट वॉज अॅन अर्ली ईस्टर. ईस्टर म्हणजे काय आहे पा, इथं दिलंय ख्रिश्चन फेस्टिवल आहे, हॉलिडे सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीजमध्ये सेलिब्रेट केला जातो ख्रिश्चन लोकांचा सण. आणि ईस्टर इज ऑलवेज अ संडे, ईस्टर हा नेहमी संडेला येत असतो. इट वॉज अर्ली ईस्टर, ईस्टर होता सकाळ होती, अर्ली ईस्टर सकाळ होती. इन द यार्डमध्ये परिसरामध्ये ले स्नो म्हणजे बर्फ साचलं होतं. अँड्रिल्स रन डाऊन द व्हिलेज, आणि ओढे वाहत होते व्हिलेजकडे. ए लार्ज पडल हॅड रन डाऊन, तिथं एक डबकं साचलं होतं ओढ्याच्या मध्यात. फ्रॉम ए मॅन्युअर पाईल, आणि त्याच्या शेजारी काय होतं, मॅन्युअर पाईल होतं. ते काय, रेन डाऊन फ्रॉम ए मॅन्युअर पाईल, त्या डबक्याच्या जवळच काय होतं, मॅन्युअर शेणखताचा, मॅन्युअर पाईल शेणखताचा ढीग होता. पाईल म्हणजे ढीग. इनटू अ लेन बिटवीन 2 फार्म, आणि हे कुठे होतं, 2 शेतांच्या मध्ये, म्हणजे 2 शेतं, त्याच्यामध्ये एक डबकं, त्याच्या शेजारी
वाहणारं डबकं आणि त्याच्या शेजारी एक शेणखताचा ढीग असं दृश्य पावसाळ्यात साधारणतः सर्वीकडे असतं. इट इज अँड ॲट धिस पडल, आणि या पडलवर जवळ 2 गर्ल्स वन ओल्डर दॅन अदर, 2 मुली जी एक दुसरीपेक्षा मोठी होती, हॅड मेट भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर इन न्यू क्लोथ. बोथ ऑफ देम त्या दोघींनाही ड्रेस्ड बाय देअर मदर त्यांच्या आयांनी, मदर्स अनेक वचने, काय केलं होतं, ड्रेस्ड केलं होतं, छान त्यांना कपडे घालून दिले होते. इन न्यू क्लोथ्स, त्यांचा पेहराव केला होता नवीन कपड्यांचा कोणी, त्यांच्या आईंनी, बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. द लिटल गर्ल्स हॅड अ ब्ल्यू ड्रेस, लिटल गर्लनी कोणता ड्रेस घातला होता, ब्ल्यू ड्रेस. अँड द एल्डर ए येलो वन, एल्डरने कोणता घातला होता ड्रेस, येलो वन, विथ अ डिझाईन, त्याच्यावर डिझाईन होती. बोथ हॅड देअर हेड रॅप्ड इन रेड करचीप. बोथ हॅड देअर हेड्स, त्यांनी त्यांची हेड कशाने केले होते, रॅप्ड केले होते, बांधले होते. इन रेड करचीप, लाल रुमालाने डोके बांधले होते. आफ्टर प्रेयर इन द चर्च, आफ्टर नंतर, प्रेयर नंतर, ते कुठे गेले, इन द प्रेयर इन द चर्च, चर्चमध्ये प्रेयर झाली, प्रेयर म्हणजे प्रार्थना झाली. द 2 गर्ल्स वेंट टू द पडल, पडलकडे गेल्या, पडल डबक्याकडे गेल्या. बघा, पडल म्हणजे डबके, करचिप म्हणजे हातरुमाल, आणि पाईल म्हणजे हिप किंवा ढीग, रील्स म्हणजे स्मॉल स्ट्रीम ऑफ वॉटर, छोटासा पाण्याचा झरा म्हणजे ओढा. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च मधली प्रेयर नंतर 2 गर्ल्स वेंट टू द पडल, पडलकडे गेल्या. वेअर दे, जेथे, दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर, दे शोड त्यांनी दाखवल्या, शोड दाखवणे, न्यू गारमेंट्स कपडे दाखवले, टू इच अदर एकमेकीला दाखवले कपडे. अँड बिगॅन टू प्ले आणि खेळायला सुरुवात केली. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर, दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर, त्यांना पाण्यात उड्या मारायच्या होत्या. वॉन्ट त्यांना करायचं होतं, काय वॉन्टेड, प्लॅश इन द वॉटर, पाण्यात उड्या मारायच्या, प्लॅश इन उड्या मारणे. लिटल गर्ल स्टार्टेड, त्यातली जी लहान मुलगी होती, लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल, पडलमध्ये जायला सुरुवात केली. विथ हर शूज ऑन, तिचे शूज मात्र घातलेलेच होते. विथ हर शूज ऑन होते म्हणजे शूज घातले होते. बट ओल्डर गर्ल सेड, पण दुसरी मुलगी म्हणाली, जी मोठी होती ती, ओल्डर गर्ल सेड टू हर, डोंट गो मलाशा. लक्षात आलं का आता, तिचं नाव काय होतं लहान मुलीचं, मलाशा. डोंट गो मलाशा, युअर मदर डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. मध्ये जाऊ नको मलाशा, जाऊ नकोस. युअर मदर तुझ्या आई, विल स्कोल्ड यू, स्कोल्ड रागवेल. आय विल टेक ऑफ, मी काढून टाकते, माय शूज, माझे शूज. अँड यू डू द सेम, तू सुद्धा तसंच, डू द सेम म्हणजेच तसंच कर. द गर्ल्स टूक ऑफ, त्यांनी काढून टाकले, टेक ऑफ काढू, टूक ऑफ काढून टाकले, देअर शूज. रेज्ड देअर स्कर्ट, स्कर्ट वर केले, रेज वरती धरणे, देअर स्कर्ट्स वरती धरले. अँड वॉक्ड थ्रू द पडल, वॉक्ड चालायला लागल्या, थ्रू कुठून, थ्रू मधून, पडल मधून. बघा, थ्रू म्हणजे च्यामधून. टुवर्ड्स इच अदर, टुवर्ड्स म्हणजे दिशेने, कोणाच्या दिशेने, इच अदर एकमेकीकडे चालायला लागल्या. मलाशा स्टेप्ड इन, मध्ये गेली. अप टू हर अंकेल, किती मध्ये गेली, जो तिचा पाय कुठे गेला, अंकेल पर्यंत मध्ये गेला म्हणजे घोट्यापर्यंत ते खोल गेला पाय. अँड सेड, आणि मग काय म्हणाली ती, इट्स डीप अपुलका. लहान मुलगी काय म्हणाली, इट्स डीप अपुलका. आय एम अफ्रेड, म्हणजे आता दुसऱ्या मुलीचं नाव आपल्या लक्षात आलं की मलाश्का, लहान मुलगी, लिटल गर्ल्स नेम मलाश्का आणि एल्डर गर्ल्स नेम अकुलका. इट्स डीप अकुलका, आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. नेव्हर माइंड, काळजी करू नको. सी रिप्लाइड, तिने उत्तर दिलं. बघा, इनी प्रश्न ती बोलली आणि त्याला तिने रिप्लाइड म्हणजे प्रत्युत्तर देणे, परत उत्तर देणे. इट विल नॉट बी एनी डिपर, इतकं काही डिपर नाहीये, खोल नाहीये. एनी डिपर
म्हणजे इतकं खोल नाहीये. कम स्ट्रेट, सरळ आहे, स्ट्रेट सरळ. कम स्ट्रेट, सरळ ये. टुवर्ड्स मी, माझ्या दिशेने. दे कम क्लोजर टू इच अदर, त्या एकमेकीकडे क्लोजर आल्या. अकुल्का सेड, मलाश्का लुक आउट. दे कम क्लोजर, एकमेकी टू इच अदर, ते एकमेकीच्या एकदम क्लोजर आल्या. टू इच अदर, एकमेकीच्या. अकुल्का सेड, मलाशा, अकुल्का काय म्हणाली बघा. मलाश्का लुक आउट, बघ, हे बघ. डू नॉट स्प्लॅश इट अप, असं उडवू नको. जोरात पाय मारणे. स्प्लॅश म्हणजे जोरात पाय मारणे. स्प्लॅश इट अप, जोरात पाय मारू नको. बट वॉक सॉफ्टली, कसं चाल. वॉक सॉफ्टली, हळूवार चाल. शी हॅड बेअरली सेड, बेअरली म्हणजे सहनशीलतेने बोलली पाती. सहनशीलतेने. कोण. अकुल्का. शी हॅड बेअरली सेड that when Malashka plumped her foot into the water and bespattered. ती एकदम सहनशीलतेने बोलत होती, शांततेने. बेअरली सेड, वेन, तेव्हाच. मलाश्का प्लम्प्ड, मलाशाने प्लम्प्ड केला, जोराचा पाय, जोरात पाय उडवला. आणि हर फूट इन टू द वॉटर, वॉटरमध्ये टाकला जोरात. आणि मग काय झालं. बिस्पॅटर, सगळे शिंतोडे उडाले. अकुल्कास बिस्पॅटर्ड झालेलं आहे बघा, शिंतोडे उडाले. कुठं. अकुल्काज न्यू ड्रेस, अकुल्काच्या नवीन ड्रेसवर. अँड बघा इथं आपल्याला चित्रात दिसतंय, तिने जोरात पाय प्लम्प्ड इन केला इन टू द वॉटर. मलाश्काने, ही छोटी मलाश्का आणि ही मोठी अकुल्का. They wrapped their head with red kerchief and wear new dresses. And not only her dress, आता बघा, not only her dress but also her nose and eyes. तिच्या फक्त ड्रेसवरच उडाले का न्यू ड्रेस. नॉट ओनली हर ड्रेस, तिच्या नुसत्या ड्रेसवरच नाही तर बट ऑल्सो हर नोज अँड आईज, आईज आणि नोजवर देखील हे शिंतोडे तुम्हाला उडालेले दिसत आहेत. When Akulka saw the spot on her dress, तिच्या ड्रेसवरचे स्पॉट पाहिले. सी ग्रीव अँग्री, तिला खूप राग आला. ग्रीव, ग्रोचा भूतकाळ ग्रीव, तिला खूप राग आला होता. अँड ॲट मलाश्का, शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा. अँड स्कोल्डेड हर, आणि तिला रागवली ती. अँड रॅन आफ्टर हर, तिच्या मागे पळाली. रॅन आफ्टर हर मागे. वॉन्टेड टू स्ट्राईक, आणि तिला असं वाटलं की टू स्ट्राईक हर, तिला मारायचं होतं. स्ट्राईक म्हणजे मारणे. हर, मलाशा वॉज फ्रायटन्ड, मलाशा घाबरली. अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड, अँड सीइंग बघतीये, व्हॉट ट्रबल, तिला कोणती त्रास तिला होणार आहे. शी हॅड कॉज्ड, तिच्यामुळे होतोय. शी जम्प्ड आउट, आता हा त्रास कुणामुळे होणार आहे. तिला भीती कशाची वाटते की ती स्ट्राईक करेल, म्हणून तिला त्या ट्रबलची काय वाटते, भीती वाटते. शी वॉज ट्रबल अँड शी वॉज कॉज्ड, शी हॅड कॉज्ड, ज्याचं ती कारण बनली होती बघा. जम्प्ड आउट ऑफ द पडल, जम्प्ड आउट, बाहेर आली उडी मारून. आउट ऑफ द पडल, त्या डबक्यातून. रॅन होम, आणि घराकडे पळाली. अकुल्काज मदर पास्ड बाय, अकुल्काची मदर पास्ड बाय, जवळून जात होती. शी सॉ हर डॉटर ड्रेस्ड, बिस्पॅटर्ड अँड सॉइल्ड. अकुल्काची आई जवळून पास्ड बाय, जवळून जात होती. शी सॉ हर, तिने तिला पाहिलं. हर डॉटर्स ड्रेस बिस्पॅटर्ड, तिच्या डॉटरच्या ड्रेसवर काय झाले, बिस्पॅटर्ड अँड सॉइल्डेड, माती, सॉइल म्हणजे माती, सॉइल्डेड म्हणजे मातीने भरलेला. वेअर अकर्स्ड वन, डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. वेअर अकर्स्ड वन, फार वाईट मुलगी आहेस तू. अकर्स वन, फार वाईट मुली, तू फार वाईट मुलगी आहेस. डीड यू गेट युअर सेल्फ, तू तुला स्वतःला. सो डर्टी, तू तुझ्या स्वतःला एवढं डर्टी का केलंस, कुठे केलंस. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी, मलाशाने पर्पजली मुद्दाम
स्प्लॅश्ड इट, माझ्यावर उडवलं, इट ऑन मी. अकुल्का मदर ग्रास्प्ड मलाशा. बघा अकुल्काच्या मदरने काय केलं, मलाश्काला पकडलं. अँड गेव हर ए नॉक, आणि तिला एक फटका दिला, नॉक ऑन, फटका दिला, नॉक ऑन द नॅप ऑफ हर नेक, आणि एक नॉक ऑन हर नेक दिला, पाठीवर मानेच्या वरती फटका दिला. मलाशा बिगॅन टू हाऊल, रडायला लागली, हाऊल मोठ्या मोठ्याने रडणे. हर मदर रॅन आउट द होम हाऊस, हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. तिची आई, कुणाची आई असेल, मलाशाची आई बाहेर आली. तर इथपर्यंत आपला पहिला पाठ घेतलाय आपण. आता पुढे काय होईल ते आपण पुढच्या पाठात बघणार आहोत. आणि वॉर्मिंग अपचा जो कप्पा आहे आपला, तो सुद्धा आपण नंतर बघणार आहोत पार्ट 2 मध्ये.